एक महिला मजुरी करून आपल्या घरी आलेली असते आणि ती आपल्या मुलीला आवाज देत असते. ती इकडे तिकडे सगळीकडे शोधते की तिची मुलगी कुठे आहे. ती घराच्या आतमध्ये पण जाते, तिला सारखं बोलवत असते, पण ती काही आवाज देत नाही. आजूबाजूला जाते आणि तिच्या ज्या ओळखीच्या मैत्रिणी आहेत तिच्याकडे जाते आणि विचारते की माझी मुलगी आलेली आहे का. तर सगळे म्हणतात की नाही, ती तर आज आलेलीच नाही आहे, खेळायला पण ती नव्हती. तर तिच्या आईला असं वाटते की माझी मुलगी कुठे गेली असेल. ती केवळ 13 वर्षाचीच मुलगी होती. आजूबाजूचंच वातावरण तिला माहिती होतं, आजूबाजूचे लोकच तेवढे माहिती होते आणि बाकी तर ती कुठे एकटी जातच नव्हती. पहिल्यांदा असं झालं होतं की ती बाहेर गेलेली. ती ती खूप रडते आणि ती इकडे तिकडे सगळीकडे विचारते की माझी मुलगी दिसली का, माझी मुलगी माहिती आहे का. कुणाला काहीच माहिती नसते. मग ती पोलीस स्टेशनला जाते आणि तिथे बसून ती खूप रडते. पोलीसवाले तिला विचारतात की काय झालं. तेव्हा ती म्हणते की माझी 13 वर्षाची मुलगी घरी नाही आहे. मी आजूबाजूला सगळीकडे विचारलेलं, पण कुणालाच काही माहिती नाही. साहेब, ती कधीच अशी गेलेली नाही. तर पोलिसांना ही घटना गंभीर वाटते आणि ते तिची FIR लिहून घेतात आणि म्हणतात की नक्कीच आम्ही तिचा व्यवस्थित शोध करू. आता तुम्ही घरी जा. ते पोलीसवाले त्यांचे जे गुप्तहेर असतात त्यांना सांगतात की 13 वर्षाची मुलगी बेपत्ता झालेली आहे. तर तुम्ही शोधा, कुठे गेली, काय गेली हे तुम्ही बघा. या घटनेबद्दल छोटी जरी माहिती असेल तर ती तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि सगळे कामाला लागतात. पोलीसवाले सुद्धा कामाला लागतात. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो, चौथा दिवस जातो आणि 5वा दिवस सुद्धा जातो. 6व्या दिवशी एक गुप्तहेर पोलिसांकडे येतो आणि तो म्हणतो की एका हॉटेलमध्ये एक मुलगी आहे असं सगळे म्हणतात. तर साहेब तुम्ही बघा, ती कमी वयाची आहे असं म्हणतात. पोलीसवाले त्या हॉटेलमध्ये जातात. साध्या ड्रेसमध्ये ते जातात आणि एका पोलीसवाल्याला कस्टमर म्हणून हॉटेलच्या आतमध्ये पाठवतात आणि बाकीचे जे पोलीसवाले असतात त्यांनी हॉटेलला बाहेरून पूर्ण वेढून घेतलेलं असते आणि तो जो पोलीस असतो, जो आतमध्ये गेलेला असतो, तो रिसेप्शनला जातो आणि म्हणतो की मला एक मुलगी हवी आहे, कमी वयाची मला हवी आहे. तर तो म्हणतो रिसेप्शनिस्ट की हा फोटो आहे, बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल का. तर तो म्हणतो की मला फोटो नको आहे, मला प्रत्यक्ष दाखवा ती. तर तो म्हणतो की ठीक आहे आणि तो त्या मुलीला दाखवतो. जो पोलीसवाला आतमध्ये गेला असतो तो एक सिग्नल देतो आणि सगळे पोलीसवाले त्या हॉटेलमध्ये येतात. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती राजस्थानच्या श्री गंगानगर या ठिकाणची आहे. इथे 13 वर्षाची मुलगी असते असं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर ही मुलगी बाहेर कुठेतरी गेलेली असते आणि ती रस्ता विसरलेली असते आणि ती सारखी घाबरलेली असते. तिला कळत नाही की मी आता घरी कशी जाऊ. तर ती आजूबाजूला बघत असते, तिला कोणीच काही दिसत नाही. तिची बॉडी लँग्वेज अशी असते की ती घाबरलेली सगळ्यांना दिसतच होती. तिथून एक रिक्षावाला जातो, रिक्षावाला जातो तिथून आणि तो तिला बघत असतो. त्याला असं वाटतं की या मुलीसोबत काहीतरी झालेलं आहे. तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की बेटा, काय झालं, तू इथे का उभी आहेस, तू इथे का आहेस. तर ती म्हणते की मला काही आठवत नाही आहे, मी घरचा रस्ता विसरलेली आहे आणि मला काही आठवत नाही आहे की मी घरी कशी जाऊ. तर तो म्हणतो, अरे तू तर माझ्या बेटीसारखी आहेस, तर तू असं कर, तू माझ्या ऑटोमध्ये बैस, मी तुला घरपर्यंत सोडून देतो आणि तेव्हापर्यंत तू आठव की तुला कुठे जायचं आहे. तर ती तयार होऊन जाते आणि ती बसते त्याच्या ऑटोमध्ये. तो तिला पाणी देतो प्यायला आणि ती पिते. तो म्हणतो, तुझं नाव काय आहे, तुझे बाबा काय करतात, तुझी आई काय करते, असं सगळं तो तिला हळूहळू तिची इन्फॉर्मेशन घेत असतो. ती पण सांगत असते. तो म्हणतो की तुला आठवलं की मी तुला तुझ्या घरी सोडून देईल.
तर ती तयार होऊन जाते आणि तिथं बसलेलीच असते, तिकडे तिकडे त्याच्यासोबत फिरत असते. तो तिला रस्त्याने घेऊन जात असतो आणि एका हॉटेलच्या जवळ जाऊन तो थांबतो आणि म्हणतो की बेटा मला थोडं काम आहे तर तू इथेच बैस, तू काही काळजी करू नको, मी तुला बरोबर तुझ्या घरी सोडून देईल. आणि तो हॉटेलच्या आतमध्ये जातो. बराच वेळ होऊन जातो, तो काही बाहेर येतच नाही. मग तो एखादी तासानंतर येतो आणि म्हणतो की बेटा मला ना हॉटेलच्या आतमधून काही आणायचं आहे, पण ती इतकी जड आहे की मी एकटं नाही उचलू शकत, तर तू मला हेल्प करायला येतेस का? तर ती म्हणाली हो काका मी येते ना, तू काही काळजी करू नको, मी तुला बरोबर घरी सोडून देईल. तर तिला पण विश्वास असतो की काका मला सोडून देतील बरोबर आणि ती त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाते आणि तो तिला म्हणतो की तू बैस, मी ती वस्तू रूममधून घेऊन येतो. ती बसलेली असते आणि तो तिथून हळूच वेळ बघून पळून जातो. बराच वेळ होऊन जाते. ती रिसेप्शनिस्टला विचारते की ते काका कधी येणार आहेत, कुठे गेले, मला त्यांनी इथे बसवलेलं आहे, त्यांची कुठली वस्तू घेऊन जायची होती ती आणा, मी प्रयत्न करते आपण घेऊन जाऊ बाहेर. तर तो म्हणतो की ते काका गेलेले आहेत, ते जेव्हा येतील तेव्हाच तुला नेता येईल ती वस्तू, तेव्हा पण तू बैस. खूप वेळ होऊन जाते. आता तिला भीती पण वाटायला लागते की काका कुठे गेले म्हणून. तर तो रिसेप्शनिस्ट एका माणसाला बोलावतो आणि तो माणूस त्या मुलीसोबत वाईट असं काम करते. ती खूप रडते, ती खूप घाबरते, ती खूप रडते, ती विनवण्या करते की मला सोडून द्या, पण कोणीच तिला सोडायला तर तयारच नसते. पण तिच्यासोबत 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 लोक तिच्यासोबत वाईट असं वागतात आणि तिला धमकी देतात की समजा तू ओरडलीस तर तुला आम्ही जीवेनिशी मारून टाकू. ते खूप घाबरून जाते. असे 6 दिवस होऊन जातात. 6व्या दिवशी गुप्तहेर पोलिसांना सांगतो की एक मुलगी जॉय इन नावाच्या हॉटेलमध्ये आलेली आहे आणि ती कमी वयाची आहे. पोलिसांना आता त्या मुलीला बघायचं असते, त्यामुळे ते वेषांतर करून ग्राहक बनून त्या हॉटेलमध्ये जातात आणि पोलीसवाले तिला घेऊन जातात. तर ती मुलगी सारखी रडत असते. सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवरती तिचं फोटो अपलोड केलेला असतो आणि म्हटलेलं असते की कुणालाही या मुलीची गरज असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे एका प्रकारे त्या 13 वर्षाच्या मुलीला त्यांनी कॉल गर्ल बनवलं होतं. तर ती पोलिसांना सांगते की तिच्यासोबत काय काय झालेलं आहे. ती तिच्या आईला सांगते की आई माझ्यासोबत 32 लोकांनी वाईट काम केलेलं आहे आणि जेव्हा ती विरोध करायची, छोटीशी मुलगी ती जेव्हा ती विरोध करायची तर तेव्हा तिच्या तोंडामध्ये दारू टाकल्या जायची आणि ती त्या गुंगीमध्ये असायची आणि त्यांना जे करायचं ते करायचे, असं ती तिच्या आईला पोलिसांना पण सांगते. आणि जेव्हा पोलीसवाले तिला विचारतात की तू कुठे गेली होती, तेव्हा ती म्हणते की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेली होती. गेली तर मी व्यवस्थित होती, पण तिथून येताना मला रस्ता आठवत नव्हता, मी कुठून आलेली आहे मला माहिती नव्हतं आणि मी घाबरून गेलेली होती आणि तो रिक्षेवाला जो आला होता तो माझ्या जवळ आला होता आणि त्याने मला म्हटलं होतं की मी तुला तुझ्या घरी सोडून देईल आणि त्याने मला हॉटेलमध्ये नेलेलं. हे सगळं ती सांगते आहे. ती मुलगी खूप घाबरलेली आहे, सारखी रडत आहे. तिच्यासोबत काय झालेलं आहे हे आठवून ती सारखी रडते आहे. आपला समाज कुठे चाललेला आहे. एक छोटीशी मुलगी ती अडचणीत आहे, तर तिला मदत करण्याऐवजी तिला त्या रिक्षेवाल्याने सरळ हॉटेलला विकून दिलेलं. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.